नमस्कार. दामू मोळे ऑफिशियल या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. आपला आजचा विषय आहे सातारा आणि पालघर जिल्हा सत्र न्यायालयाचे जे न्यायाधीश होते, त्यांना बडतर्फ करण्यात आलेलं आहे. जर न्यायाधीशच जाळ्यात अडकले, तर सामान्य माणसाने न्याय कोणाकडे मागावा, या स्लोगनखाली आजचा हा आपला व्हिडिओ आहे. पहिल्यांदा आपण ती मीडिया कव्हरेज काय आहे, ती आपण एकंदरीत बघणार आहोत, की त्यामध्ये नेमकं प्रकरण काय होतं. सातारा आणि पालघर जिल्ह्याचे जिल्हा सत्र न्यायाधीश यांना का बडतर्फ केलंय आणि मग आपला जो जायज प्रश्न आहे, की न्यायाधीशच जाळ्यात अडकले तर सामान्य माणसांनी काय करावं, या बाबतीमध्ये आपण चर्चा करूया. आपण ती मीडिया कव्हरेज एकदा बघूया. मित्रांनो, या ठिकाणी बघा, सातारा पालघर जिल्हा सत्र न्यायाधीश बडतर्फ लोकसत्ता न्यूज पेपरने कव्हरेज केलेलं आहे आणि यामध्ये नेमकं काय आहे ते प्रकरण आपण या ठिकाणी बघणार आहोत. बघा, न्यायाधीश मुंबई सातारा जिल्हा न्यायाधीश धनंजय निकम आणि पालघर जिल्हा सत्र न्यायाधीश इरफान शेख या दोघांना सेवेतून बडतर्फ करण्यात आल्याचे आदेश नुकतेच काढण्यात आलेला आहे आणि त्यानुसार 1 ऑक्टोबरपासून पदमुक्त होण्यास सांगितलं होतं. जामीन देण्यासाठी 5 लाख रुपयाची लाच मागितल्याचा आरोप सातारा येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश निकम यांच्यावर होता. म्हणजे सातारा जिल्हा सत्र न्यायालयाचे जे न्यायाधीश होते धनंजय निकम, यांना या ठिकाणी 5 लाख रुपयाची लाच मागितल्याचा आरोप होता आणि त्यामुळं त्यांच्यावरती या ठिकाणी कार्यवाही करण्यात आलेली आहे. त्यांनी या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर अटकपूर्व जामिनासाठी आधी सत्र न्यायालयात व नंतर उच्च न्यायालयात धाव घेतली होती, परंतु दोन्ही न्यायालयाने त्यांना दिलासा देण्यास नकार दिला होता. तथापि त्यांनी या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले नव्हते. या प्रकरणी त्यांनी उच्च न्यायालय प्रशासनाच्या शिस्तपालन समितीकडून चौकशी होऊन अहवाल सादर केला होता. त्या अहवालाच्या आधारे त्यांच्या बडतर्फीचा आदेश काढण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितलं. आणि दुसरीकडे मॅटर जे पालघर जिल्ह्याचे जिल्हा सत्र न्यायाधीश इरफान शेख आहेत त्यांच्या बाबतीतलं. शेख यांच्यावर देखील अशाच स्वरूपाचे आरोप होते. त्यांचीही समितीकडून चौकशी केली होती. मुंबईतील बॅलार्ड पियर न्यायालयात दंडाधिकारी म्हणून कार्यरत असताना त्यांच्याकडे अंमली पदार्थ प्रतिबंध कायद्याअंतर्गत दाखल गुन्ह्यांची प्रकरणे सुनावणीसाठी होती. त्यावेळी कारवाई दरम्यान जप्त केलेल्या आणि मुद्देमाल म्हणून न्यायालयात सादर केलेल्या अंमली पदार्थांची ते तस्करी करत होते, असा आरोप होता आणि त्यामुळे उच्च न्यायालयात याचिका करण्यात आली होती. कॉर्डेलिया क्रूजवरील पार्टीला शेख हे उपस्थित होते आणि त्यांनीही नशा केली होती, परंतु क्रूजवरील पार्टीवर छापा टाकणाऱ्या केंद्रीय अंमली पदार्थ विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांना तेथून बाहेर काढले, असा आरोपही याचिकेत करण्यात आला होता. आणि हे एक प्रकारचे मला वाटतं सिद्ध झाल्यामुळेच सातारा पालघर जिल्हा सत्र न्यायाधीश बडतर्फ करण्यात आलेले आहेत, असं या ठिकाणी मीडिया कव्हरेज आहे. आता मित्रांनो, आपण मीडिया कव्हरेज आता जस्ट बघितलं. सातारा आणि पालघर जिल्ह्याचे जे सत्र न्यायाधीश यांना बडतर्फ करण्यात आलेलं आहे, त्यांचं मूळ कारण समजून घेतलं. सातारा न्यायाधीशांचं लाचेचं प्रकरण होतं आणि पालघरचे जे जिल्हा सत्र न्यायाधीश होते त्यांचं जुन्या कार्यकाळामधलं प्रकरण होतं आणि ते माननीय हायकोर्टमध्ये पेंडिंग होतं आणि त्याचा निकाल एक प्रकारे तक्रारी झाल्यानंतर निकाल आला. आता राहतो प्रश्न, न्यायाधीशच जर जाळ्यात अडकले तर सामान्य माणसाने काय करायचं, कुणाकडे न्याय मागावा, हा प्रश्न पडतो. कारण या ठिकाणी जर एखादा न्यायाधीशच जर या ठिकाणी लाच मागत राहिले, न्यायाधीशांनाच जर लाचेचं प्रलोभन येत राहिलं, तर सामान्य माणसाला न्याय कसा मिळेल? जे धनाढ्य आहेत ते या ठिकाणी पैसे देऊन मोकळे होतील आणि एकंदरीत जो सामान्य माणूस आहे त्याला मात्र न्यायाची भीक मागावी लागेल. एकदा एखाद्या सेशन कोर्टमध्ये म्हणजे दिवाणी न्यायालयामध्ये जर निकाल विरोधात गेला, तर त्या ठिकाणी डिस्ट्रिक्ट न्यायालयामध्ये त्या ठिकाणी अपील करावं लागतं. आता मित्रांनो, या ठिकाणी अपील केल्यानंतर जर डिस्ट्रिक्ट कोर्टमध्ये अशा पद्धतीचं जर निकाल येत असतील किंवा लाचेचे प्रकरण पुढे येत असतील, तर सामान्य माणूस हायकोर्ट किंवा सुप्रीम कोर्टपर्यंत जाऊ शकतो का?
हे बघणं गरजेचं आहे. कारण सामान्य माणसाकडे एवढा पैसा नाही आहे की ते हायकोर्ट आणि उच्च न्यायालयापर्यंत हे प्रकरण घेऊन जातील. तर एकंदरीत सद्यस्थितीमध्ये न्यायाधीशच या जाळ्यात अडकल्यामुळे सामान्य माणसाची जी न्यायालयांकडे बघण्याचा दृष्टिकोन आहे तो निश्चित बदलतो आणि त्यामुळे ही जी कार्यवाही झालेली आहे, हायकोर्टाने केलेली कार्यवाही अत्यंत अभिमानास्पद अशी आहे, की त्यामुळे अ, सामान्य माणसाला एक कुठेतरी न्याय मिळतो, की जर अशा पद्धतीने चुकीच्या पद्धतीने लाच देऊन कोर्टाचे निर्णय किंवा अशा काही गोष्टी घडत असतील, तर तुमच्यावरती करडी नजर ठेवणारं हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट आहेत आणि त्यामुळे एकंदरीत न्यायाधीशच जाळ्यात अडकले, तर सामान्य माणसाने करायचं काय? तर एकंदरीत दोनही न्यायाधीशांना बडतर्फ केल्यामुळे त्या ठिकाणी योग्य तो न्याय मिळाला, असं एकंदरीत म्हणायला काही हरकत नाही. तर एकंदरीत हा छोटासा व्हिडिओ होता. तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि शेअर करा. आपण थांबूया. जोहार, जय संविधान. Audio Channel.